ईव्हीएम मध्ये छेडछाड केल्याचा गंभीर आरोप आहे। ईव्हीएम मध्ये छेडछाड केल्याचा शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी आरोप केलाय। शिंदे सेनेचे कार्यकर्ते मतदान केंद्राबाहेर जमलेले आहेत आणि त्यांचा गंभीर आरोप आहे की ईव्हीएम मध्ये छेडछाड झालेली आहे। अंबरनाथ मधील ही घटना आहे। आपण दृश्यामध्ये बघू शकतोय की शिंदे सेनेचे अनेक कार्यकर्ते जमलेले आहेत। ईव्हीएम मध्ये छेडछाड केल्याचा आरोप शिंदे सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि मतदान केंद्राबाहेर शिंदे सेनेचे कार्यकर्ते जमलेले आहेत। आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर आपल्या सोबत आहेत। सूरज, शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांचा गंभीर आरोप आहे, कोणीही छेडछाड केली आहे? निश्चितपणे हा जो आरोप आता लावण्यात आलेला आहे तो म्हणजे अंबरनाथ मध्ये जे साऊथ इंडियन कॉलेज आहे त्या ठिकाणी कुठेतरी ही गडबड झालेली आहे, छेडछाड झालेली आहे असा आरोप जो आहे तो शैलेश भोईर जे उमेदवार आहेत त्यांनी हा जो आहे तो आरोप लावलेला आहे। त्यामुळे कुठेतरी आता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जो आहे तो गोंधळ झालेला आहे। पोलीस देखील त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि जो आरोप लावण्यात आलेला आहे की त्या याच्यामध्ये जी छेडछाड झालेली आहे ती नेमकी कोणी केली, एवढा बंदोबस्त असताना हे नेमकं का झालं आणि यामागे नेमकं कोण आहे असे अनेक जे प्रश्न आहेत त्यात विचारले जात आहेत। जे उमेदवार आहेत तो शैलेश भोईर यांनी हा मुक्त करून आरोप केलेला आहे आणि त्यांनी हे सगळं सांगितलेलं आहे की ही जी छेडछाड झालेली आहे, जे काही झालेलं आहे त्यामध्ये नक्कीच मागे कोणीतरी आहे। आता पुढील तपास जो आहे गिरीश ते पोलीस करत आहेत, नेमकं काय झालंय, छेडछाड खरंच झाली आहे। सूरज, मतदानाच्या पूर्वसंध्येला अशा प्रकारे ईव्हीएम मध्ये छेडछाड होत असेल, तर सगळा गंभीर प्रकार आहे। काय घडतंय? स्थानिक कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे? निवडणूक आयोगाचे अधिकारी तिथे दाखल झालेत का? सध्या तरी पोलीस जे आहेत ते घटनास्थळी दाखल झालेले आहेत। तर म्हणजे निकाल जो आहे तो अवघ्या 2 ते 3 दिवसामध्ये लागणार आहे आणि त्याच्यात आधी कुठेतरी ही छेडछाड जर का छेडछाड झालाय की नाही झाला हा तपासाचा भाग आहे। मात्र जे उमेदवार आहेत त्यांनी असा आरोप केला आहे की या ईव्हीएम मशीन मध्ये जे आहे ते छेडछाड झालेलं आहे। कुठेतरी यामध्ये कोण आहे याचा तो नक्की घ्या। आता जर पाहायला गेलं तर जे उमेदवाराचे जे समर्थक आहेत, जे स्थानिक शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत ते प्रचंड आक्रमक झालेले आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत ही छेडछाड करणारा छेडछाड नेमकी कोणी केली हा जोपर्यंत पकडला जात नाही तोपर्यंत आम्ही इथेच थांबणार अशी प्रत्येक कार्यकर्त्याची आणि पदाधिकाऱ्यांची भूमिका आहे। मात्र आता पोलीस आणि थोड्याच वेळात जे निवडणूक आयोगाचे अधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी पोहोचणार आणि ते पुढील तपास करणार आहेत की नेमका काय झालाय। जो आरोप उमेदवार शैलेश भोईर यांनी तो आरोप केलेला आहे त्यात खरंच सत्य आहे का, हा सर्व तपास जो आहे तो आता निवडणूक आयोगाचे अधिकारी करतील, पोलीस करतील। मात्र ही जर का ताप खरंच असेल की खरंच या ईव्हीएम मध्ये छेडछाड झाली आहे, जो आरोप शैलेश भोईर यांनी लावलेला आहे त्यात जर का सत्य असेल तर निश्चितपणे ही फार मोठी गंभीर गोष्ट आहे। सूरज, राज्यातल्या विरोधकांनी नेहमीच ईव्हीएम वर संशय घेतलेला आहे, मात्र आता सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्तेच गंभीर आरोप करतात। कारण अंबरनाथ मध्ये आता उद्या मतदान आहे आणि पूर्वसंध्येला अशी घटना घडणं म्हणजे खरंच गंभीर प्रकार आहे। काय घडतंय अजून तिथं? निश्चितच हे आईचं कोलीचंच म्हणावं लागेल विरोधकांना, कारण एका ठिकाणी विरोधकांनी स्वतःहून आरोप लावलेले होते की अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू शकतात, त्यामुळे कुठेतरी लवकर निकाल जो आहे तो लावला गेला पाहिजे। मात्र ईव्हीएम मशीन ज्या आहेत त्या एका बंद रूम मध्ये ठेवण्यात आलेल्या होत्या आणि त्यानंतर विरोधकांनी देखील संशय व्यक्त केला होता की अशा घटना घडू शकतात आणि आता उद्या निवडणुका आहेत आणि 2 दिवसानंतर निकाल आहे आणि त्याच्याच पूर्वसंध्येला ही घटना कुठेतरी सत्ताधारीच हा आरोप जो आहे तो लावत आहेत की ईव्हीएम मध्ये छेडछाड झालेला आहे। मात्र आता तपासामधला भाग आहे, तपास नेमका कुठपर्यंत जातोय, खरंच ईव्हीएम मध्ये आरोप केल्यासारखा कुठली गोष्ट घडली आहे का, छेडछाड झाली आहे का, हे मात्र आता निवडणूक आयोगाचे अधिकारी किंवा पोलीस जेव्हा माध्यमांना प्रतिक्रिया देतील तेव्हाच हा सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल। मात्र आपण जर का पाहिलं तर स्थानिक पदाधिकारी असतील आणि कार्यकर्ते असतील ते प्रचंड प्रमाणात या ठिकाणी गोळा झालेला आहे। तर थोड्याच वेळात निवडणूक आयोगाचे अधिकारी देखील आता या ठिकाणी पोहोचत आहेत, पोलीस मात्र पोहोचलेले आहेत आणि संपूर्ण गोष्टींवरती घडामोडीवरती लक्ष ठेवून आहेत आणि सर्व कार्यकर्त्यांना जे आहे ते पूर्णपणे त्यांना सांगत आहेत की काळजी करू नका, सर्वपणे चौकशी होईल, जर का छेडछाड झाली असेल अधिकचा तपास होईल, मात्र कोणीही कायदा व सुव्यवस्था बिघडेल अशी कोणतीही घटना किंवा कोणतेही कृत्य करू नये असं पोलिसांकडून सर्व कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आवाहन करण्यात येते। सूरज, जिथं ईव्हीएम मशीन आहे तिथं कडेकोट बंदोबस्त होता। उद्या मतदान आहे अंबरनाथमध्ये आणि अंबरनाथमधील काही केंद्र ही संवेदनशील आहेत, हिंसा देखील घडलेली होती काही दिवसांपूर्वी। अशा या सगळ्या पार्श्वभूमीवर छेडछाडीचे जे आरोप आहेत शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांचा तो गंभीर आहे। निश्चितच गिरीश, जर का पाहायला गेलं तर ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवल्या गेलेल्या आहे तर त्या ठिकाणी सर्वच म्हणजे राज्यभरात सर्वच ठिकाणी पोलिसांचा कडेकोट चोख बंदोबस्त असताना
हा प्रकार जर का खरोखरच घडला असेल तर तो अतिशय गंभीर बाब आहे आणि त्याचमुळे कुठेतरी जे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत उमेदवार आहेत ते प्रचंड मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत की एवढी सर्व्हिस सुरक्षा असताना हा प्रकार घडलाच कसा, हे सर्व झालंच कसं, असे अनेक प्रश्न जे आहेत शिवसेनेचे पदाधिकारी आणि इतर जे नेते आहेत स्थानिक लोक ते करत आहेत. मात्र आता नेमकं खरंच छेडछाड झाली आहे का, जो आरोप लावण्यात आलेला आहे तो खरंच त्यामध्ये तथ्य आहे का, हे सगळे गिरीश तपासा समोर आहे. मात्र आता पोलीस जे आहेत ते अधिक तपास करत आहेत आणि यानंतर निवडणूक आयोगाचे अधिकारी देखील घटनास्थळी पोहोचतील आणि संपूर्ण घटनेचा जे काही घडलेलं आहे, जे काही आरोप लावलेले आहे ते त्याचा संपूर्ण तपास करतील आणि त्या तपासानंतरच जे काही आरोप जे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी लावलेले आहेत त्याच्यावरती नेमकं काय झालेलं आहे हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समोर येतील. निश्चितच सुरेश, निवडणूक आयोगाचे अधिकारी काय माहिती देतात ते बघणं खूप महत्वाचं आहे. मात्र दृश्यांमध्ये आपल्याला ईव्हीएम मशीन ही उघडलेली दिसते आणि शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांचा गंभीर आरोप आहे. तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.